नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कोकणातील एका अशा रेल्वे स्थानकाची गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे हजारो गावांचा मुंबईशी थेट संबंध जोडला गेला. ते स्थानक म्हणजे माणगाव रेल्वे स्थानक. आज आपण ट्रेनमध्ये बसून आरामात कोकणात जातो, पण कधी विचार केलाय का, हा प्रवास इतका सोपा होण्यामागे किती मोठी लढाई होती? कोकण रेल्वे हा भारतातील सर्वात कठीण रेल्वे प्रकल्पांपैकी एक मानला जातो. डोंगर, नद्या, जंगलं, पावसाळा या सगळ्याशी झुंज देत हा मार्ग तयार झाला. डिसेंबर 1996 मध्ये या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आणि 26 जानेवारी 1998 रोजी देशासाठी हा मार्ग खुला झाला. आणि त्याच ऐतिहासिक क्षणी माणगाव रेल्वे स्थानकाचा जन्म झाला. माणगाव रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर. पूर्वी इथून मुंबईला जायचं म्हणजे एसटी, खाजगी गाड्या, खराब रस्ते, प्रवास म्हणजे त्रासच होता. पण कोकण रेल्वे आल्यावर माणगाव थेट देशाच्या रेल्वे नकाशावर आलं. आज माणगाव स्थानकावरून मत्स्यगंधा एक्सप्रेस, मांडोवी एक्सप्रेस, ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस अशा अनेक मोठ्या गाड्या थांबतात. यामुळे व्यापार वाढला, लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि माणगावचा विकास वेगाने झाला. एक रेल्वे स्थानक फक्त ट्रेन थांबायचं ठिकाण नसतं, ते एका भागाचं भविष्य बदलतं. माणगाव रेल्वे स्थानक हे कोकणच्या प्रगतीचे एक जिवंत उदाहरण आहे. जर तुम्हाला असा इतिहास जाणून घ्यायला आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मंदार व्हाइब्सला सबस्क्राईब करा, कारण इथे इतिहास जिवंत केला जातो.